तर महाराष्ट्रातील आरोग्याच्या आणि टीबी प्रश्नांसंदर्भात जे.पी. नड्डा यांनी दिल्लीमध्ये खासदारांची बैठक घेतलेली होती। यावेळेला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी मुंबईतील दवाखान्यांबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे। मुंबईत दवाखाने आहेत पण डॉक्टर नसल्याची शोकांतिका यावेळेला दिना पाटील यांनी व्यक्त केली आहे। तर पगार कमी असल्याने डॉक्टर काम करत नाहीत असा मुद्दा खासदार नरेश मस्केंनी बैठकीत मांडला। त्यांची वारंवार वेळ घेऊन ते वेळ देत नाही आणि मला मी वारंवार 1.5 वर्ष झाले त्यांचा वेळ मागतोय का बाबा आमच्या इकडे हॉस्पिटल्स आहेत तिकडे जरा डॉक्टरांची सोय होत नाहीये, डॉक्टर यायला तयार नाही, डॉक्टर ठेवले का लगेच पळून जातात। त्याकरता मी त्यांना विनंती केली, त्यांनी अश्युअर केलंय का बाबा मुंबईला येऊन मी सर्व बघेन आणि खास करून शिवाजीनगर गोंडीमध्ये 500 1000 बेडचे हॉस्पिटल झालेले आहेत पण काय अजून त्या हॉस्पिटलमध्ये चालू होण्याचा काय मार्ग नाही। ते बोललेत का दिल्लीत पण भेटूया आणि मुंबईत पण ते स्वतः येऊन पाहणी करून कसं लवकरात लवकर सर्व हॉस्पिटल चालू होतील याचा प्रयत्न करणार आहेत। बघू आता सांगितलं तर पुढे काय होतं। आता जे काही समजा 100 कामगार दिले असतील तर 20 कामगारच टीबीसाठी वापरतात। 80 डॉक्टर्स आणि 80% वॉर्डबॉय नर्सेस हे इतर कामाकरता वापरतात। 20,000 रुपये वॉर्डबॉयला पगार असतो, डॉक्टरला 50 आणि 60,000 रुपये पगार असतो। त्यामुळे 20 वर्ष 15 वर्ष ती लोक काम करतात। 20,000 रुपये हा मिनिमम वेजेस ॲक्टपेक्षाही कमी पगार आहे वॉर्डबॉयला। त्या पगारात सुधारणा करायला पाहिजे, याकरता तपासणीची गरज आहे। हे सर्व मुद्दे त्या ठिकाणी मांडले आणि माननीय नड्डा साहेबांनी यावरती योग्य तो उपाययोजना करण्याचा शब्द या ठिकाणी दिलेला आहे। तर पिंपरी चिंचवडमध्ये मतदार यादीत घोळ पाहायला मिळतो। राष्ट्रवादीच्या इम्रान शेख यांच्या आईचं नाव इंद्रायणी नगरमधून वगळण्यात आलंय। थेट बारामतीच्या शिरसूफळ गावामध्ये नावाची नोंद करण्यात आलेली आहे। तर वडील युनुस शेख यांचं नाव इंद्रापूरच्या भिगवण गावामध्ये टाकलं गेलंय। कुणाच्या दबावात नाव ट्रान्सफर करण्यात आली, इम्रान शेख यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। आपल्या सोबत युवक अध्यक्ष इम्रान शेख आहेत। काय सांगाल, तुमच्या आई आणि वडिलांचं नाव जे आहे ते बारामती तालुका असेल किंवा इंदापूर तालुक्यामध्ये शिफ्ट करण्यात आलेले, काय गोळ वाटतोय नक्की? पारंपरिक 30-35 वर्षापासून आम्ही इथं मतदान करतोय। आमची नावं अशी कधीच गेली नव्हती आणि अचानक आम्हाला तरी स्वप्न पडलं होतं की आमची नावं दुसऱ्या तालुक्यात जातील, आम्ही कसं शोधणार ना? जसं प्रारूप यादी आले तर आम्ही आता शोधणार। बरं, दुसरी गोष्ट अशी त्याच्यामध्ये झाली की त्यांनी असं सांगितलं की आत्ताच्या मतदार याद्या आहेत, आम्ही त्यांना सांगितलं की नवीन नाव नोंदणी करून घ्या, परंतु त्यांनी असं सांगितलं की 25 जुलैच्या आधीच्याच याद्या आम्ही ग्राह्य पकडतो। मग माझा असा थेट सवाल त्यांना होता की जर 2024च्या विधानसभेला जर आम्ही मतदान केलं, याच्या आधी 35 वर्ष माझ्या आई वडिलांनी मतदान केलं, तर ते मतदान गेलं कुठं? कुणाला विचारून टाकलं? आम्ही तर अर्ज केला नव्हता बारामतीला किंवा इंदापूरला। मग ते मतदान अचानक इथून बदली कुणी केलं आणि का केलं, हा आमचा खरा सवाल। कॅमेरामन अभिजित जवळकर, समीर रंजित जाधव, TV9 मराठी। तर मुंबऱ्यातील 3 वेळचे नगरसेवक सुधीर भगतांचं मतदार यादीतून नाव वगळण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। जितेंद्र आव्हाडांनी X वरती पोस्ट करत हा दावा केला। निवडणूक अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे सुधीर भगत यांना निवडणूक लढता येणार नाही असं देखील आव्हाडांनी म्हटलंय। प्रबळ उमेदवाराला निवडणूक लढता येऊ नये म्हणून वगळलं गेलं असं देखील यावेळेला जितेंद्र आव्हाडांनी आपल्या Xच्या पोस्टमध्ये म्हटलंय। जितेंद्र आव्हाडांनी निवडणूक आयोगावरती संदर्भात हा आरोप जो आहे तो केलेला आहे। तर छत्तीसगडच्या दंतेवाडात माओवादी आणि पोलिसांची मोठी चकमक झालेली आहे। चकमकीमध्ये 3 पोलीस शहीद झालेत तर 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला है। अभियान के दौरान प्रार्थना बजे से लेकर अनेक बार माओवादी एवं सुरक्षा बल के बीच में मुठभेड़ हुई। मुठभेड़ के उपरांत इलाके की सर्चिंग में आज दिनांक शाम के 5-5:30 बजे के परिस्थिति अनुसार टोटल 12 माओवादियों का डेड बॉडी रिकवर की गई थे। तर आता बातमी आहे मालेगावमधून। मालेगावमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 14 वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी अटकेत आहे। नाशिकच्या गिरणा धरण परिसरामध्ये प्रकार घडल्याचं समोर आलेलं होतं। मालेगावमध्ये विनयभंगाचा 5वा प्रकार घडल्यानं नागरिकांमध्ये संताप जो आहे तो व्यक्त करण्यात येतो। तर हिंगोलीच्या वसमत तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के पाहायला मिळतात। पांगरा शिंदे गावासह अनेक गावांमध्ये भूकंपाचे धक्के पाहायला मिळतात। रात्री 10:50 भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। हिंगोलीच्या अनेक गावांमध्ये अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती मिळते। भूकंपामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळत आहे।
तर पुण्यातील IT इंजिनियर फसवणुकी प्रकरणामध्ये एक अपडेट आलेली आहे. भोंदूबाबाची 14 कोटी परत करण्याची कोर्टामध्ये लेखी हमी पाहायला मिळते. दीपक खडकेंकडून IT इंजिनियर कुटुंबाची फसवणूक करण्यात आलेली होती. वेदिका आणि कुणाल पंढरपुरे यांना केलेली ही अटक होती, ती समोर आलेली होती आणि त्यानंतर 14 कोटी रुपये आम्ही देतो अशी लेखी हमी जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर जळगावमध्ये 7 ते 8 जणांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झालाय. 19 वर्षाच्या तुषार तायडे नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. आरोपींच्या अटकेसाठी संतप्त कुटुंबियांचं रास्ता रोको आंदोलन पाहायला मिळालेलं आहे. पोलिसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. न्याय करा, न्याय. आता पोलीस लोक असं सांगायचे आपल्या लेकरं तिथेला न्याय भेटायला पाहिजे. आपल्या कोर्टात तो येतो आणि त्या